गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे। अध्यात्माची गरज। विज्ञान कितीही पुढे गेले असले तरी विज्ञान सिद्धीसाठी अध्यात्माची गरज आहेच। एखादा पदार्थ येथून तेथे नेण्यासाठी पात्राची गरज असते। पात्र दुय्यम नाही तर ते साधन आहे। शास्त्र व अध्यात्म यांचा अशा प्रकारे संबंध आहे। नेहमी अध्यात्म पुढे व शास्त्र मागे राहते। शास्त्रज्ञांनाही ईश्वराची आवश्यकता असते। शास्त्रज्ञ खाजगी जीवनात काही वेळ तरी चिंतन किंवा जप करतात। मन एकाग्र करून देवांची सेवा करतात। हे शास्त्रज्ञ कदाचित आपण आस्तिक आहोत असे दाखवत नसतील। अध्यात्म जाणण्यात कमीपणा कधीच नसतो। आम्ही विज्ञानशास्त्राला विरोध करीत नाही, उलट ते अध्यात्माला पूरकच आहे। अध्यात्माच्या जीवावरच विज्ञानाची प्रगती होत असते। कोणाला 12वीचे सर्टिफिकेट मिळते, कोणाला SSC झाल्यावर मिळते व पूर्णत्व लाभल्याचा भास होतो। अशा लोकांना आपण आता आपल्या पायांवर उभे राहू, देवाची वगैरे गरज नाही असे वाटायला लागते। परंतु नंतर मात्र जीवन जर सुखकर व्हायचे असेल तर मनाला ईश्वराच्या आधाराची नितांत गरज आहे हे जाणवते। याचे कारण मनाच्या ठिकाणी अध्यात्म आचरण नाही। मन शांत व स्थिर राहण्यासाठी अध्यात्म आचरणाची अत्यंत आवश्यकता आहे। स्वैर विचार उपयोगाचे नसतात। कितीही पैसा मिळवलेला असो किंवा कितीही शिक्षण घेतलेले असो तरी अध्यात्म विचारापासून दूर जाऊ नये। पैसा ही तात्कालिक गरज भागवणारी वस्तू आहे, तो जीवनातील आधार नाही। तसेच त्याच्यामुळे कधी मनःशांती व समाधान कायमस्वरूपी मिळत नाही। ज्यांना अध्यात्मातील थोडेफार समजते त्यांनी त्याप्रमाणे उत्तम आचरण ठेवावे, याने जीवनात फायदा होतो। ज्यांना अध्यात्मातील काहीच समजत नाही त्यांनीही आचरण चांगले ठेवावे। कुणी नामस्मरण करावे, कुणी जप करावा, कुणी चिंतन करावे, कोणत्याही स्वरूपात अध्यात्म आचरावे। त्याने कधीही कोणाचे नुकसान झालेले नाही व होणार नाही। दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। श्री गुरुदेव दत्त।